एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय। मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये या संपावर आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला। मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न त्यामुळे मिटलेला आहे आणि हा संप मागे घेण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्यांना जे अपेक्षित होतं तो न्याय आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेला आहे आणि सरसकट 6,500 रुपये ही वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय आज सरकारने घेतलाय। काल ज्या बैठका झाल्या किंवा 2 दिवस ज्या बैठका होत्या त्याचं मुहूर्त स्वरूप आजच्या बैठकीला आलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी 6,500 रुपये 7,000ची मागणी होती त्याच्याऐवजी 6,500 रुपये मागणी मान्य केलेली आहे आणि त्या आनंदाच्या भरात हा सगळा उत्साह आहे। 20 ते 24च्या मूळ वेतनामध्ये प्रत्येकाला 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये वाढ दिलेली आहे। हा पिरियड 20 ते 24 पर्यंतचा आहे। मोफत पास वर्षभराचा मेडिकल कॅशलेस देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। या आंदोलनामध्ये जेवढे कर्मचारी सहभागी झाले होते त्यांच्यावरती कुठलीही कारवाई केली जाणार नाही। या 6,500 रुपये मूळ वेतनामध्ये म्हणजेच राज्य सरकार एवढं वेतन होण्यासाठी हा लढा आमचा अखंडपणे चालू राहील। तेव्हा आज रोजी आंदोलन मागे घेण्याची घोषणा आम्ही करत आहोत। गेल्या 2 दिवसांपासून हा संप सुरू होता। काल या संपाला सुरुवात झालेली होती। काल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत देखील एसटी कर्मचारी संघटनांची बैठक झाली होती, त्यामध्ये तोडगा निघू शकला नव्हता। मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यावर तोडगा निघाला। सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, उपमुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जो संप तुम्ही केला होता उत्स्फूर्तपणे त्या संपाला सरकारनं यश दिलेलं आहे आणि सर्व लोकांनी उद्या सकाळपासून आपण सर्वांनी ड्युटीवरती जावं अशी विनंती। आज तुम्हाला सांगायचं आहे ज्या विचित्र आणि वाईट बुद्धीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर महाविकास आघाडीच्या सरकारने एक कुभांड रचून गणपती भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं। त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे।